मी आता श्री रघुनाथांच्या चरणकमलांना हृदयी धारण करून आणि त्यांचा प्रसाद मिळवून दोन्ही श्रेष्ठ मुनींच्या भेटीतील सुंदर संवाद वर्णन करीत आहे. भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्री राहत होते. त्यांची श्रीरामांच्या चरणी अत्यंत भक्ती होती. ते तपस्वी, मनोनिग्रही, जितेंद्रिय, दयेचे निधान आणि परमार्थ मार्गामध्ये अत्यंत निष्णात होते. माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा असंख्य लोक तीर्थराज प्रयाग क्षेत्री येत असत. देव, दैत्य, किन्नर आणि मानव हे सर्वजण येऊन आदराने त्रिवेणीमध्ये स्नान करीत असत. ते श्रीवेणी माधवाचे पूजन करीत आणि अक्षयवटाला स्पर्श करीत. त्यामुळे त्यांचे शरीर रोमांचित होत असे. भरद्वाज मुनींचा आश्रम फारच पवित्र, अत्यंत रमणीय आणि थोर मुनींच्या मनाला आवडणारा होता. त्या आश्रमात प्रयाग तीर्थात स्नान करणाऱ्या ऋषीमुनींचा मेळावा भरत असे. प्रातःकाळी सर्वजण उत्साहाने स्नान करीत आणि मग हरींच्या गुणांचे कथन परस्परांना करीत. ते सर्वजण ब्रह्मनिरूपण, धर्माचे विधान आणि तत्वांचे विभाग यांचे वर्णन विवेचन करीत व ज्ञानवैराग्ययुक्त भगवत भक्ती सांगत. अशा प्रकारे माघ महिनाभर सर्वजण स्नान करीत आणि आपापल्या आश्रमाकडे परतत. प्रत्येक वर्षी तेथे असा आनंदोत्सव चाले. मकर संक्रांतीत स्नान करून सर्वजण परत जात. एकदा पूर्ण मकर संक्रांतीच्या पर्वातील स्नाने झाल्यावर सर्व मुनी आपापल्या आश्रमाकडे परतले. मात्र भरद्वाजांनी परमज्ञानी याज्ञवल्क्यांचे चरण धरून मोठ्या आग्रहाने त्यांना ठेवून घेतले. त्यांनी आदराने त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांना पवित्र आसन दिले. पूजा केल्यावर त्यांनी याज्ञवल्क्य मुनींच्या कीर्तीची वाखाणणी केली आणि अत्यंत पवित्र व गोड शब्दात भरद्वाज मुनी म्हणाले, महाराज, माझ्या मनात एक मोठा संशय आहे. वेदांची सर्व तत्वे आपल्याला करतलामलकवत आहेत, अर्थात हाताच्या मळासारखी आहेत. परंतु मनातला संशय हा आपणापुढे सांगताना मला भय आणि लाज वाटते. पण मनातला हा संशय आपणापुढे सांगताना मला भय आणि लाज वाटते. तुम्हाला असे वाटू नये की मी तुमची परीक्षा घेत आहे म्हणून भय वाटते आणि इतके आयुष्य सरले तरी ज्ञान झाले नाही म्हणून लाज वाटते. मी जर विचारले नाही तर माझे मोठे नुकसान होईल, कारण मी अज्ञानीच राहीन. हे प्रभो, संत, वेद, पुराणे आणि मुनिजन असा उपदेश करतात की गुरुपासून मनातले लपविले तर हृदयात सत्य ज्ञान प्रकट होत नाही. हाच विचार करून मी आपले अज्ञान आपल्या समोर मांडले आहे. आपण या सेवकावर कृपा करून त्याचे निरसन करावे. रामनामाचा अपार प्रभाव आहे असे संत, पुराणे, उपनिषदे यांनी म्हटले आहे. कल्याण स्वरूपी ज्ञान आणि गुण यांचे भांडार असलेले अविनाशी शंकर भगवान हे रामनामाचा निरंतर जप करीत असतात. जगात 4 प्रकारचे जीव आहेत. त्यातील जे जीव काशीत मृत्यू पावतात त्यांना मोक्षाचीच प्राप्ती होते. हे मुनिराज, हाही रामनामाचाच महिमा आहे. कारण भगवान शंकर हे काशीमध्ये मरणाऱ्याला दया करून रामनामाचा उपदेश करीत असतात. त्यामुळे त्यांना परमपद मिळते. तेव्हा हे महाराज, मला विचारावेसे वाटते की हे राम कोण आहेत? हे कृपानिधान, हे मला समजावून सांगा. एक अयोध्यापती दशरथाचे पुत्र राम आहेत. त्यांचे चरित्र सर्व जगाला माहीत आहे. पत्नीच्या विरहामुळे त्यांनी अपार दुःख सहन केले आणि संतप्त झाल्यावर युद्धात रावणाला ठार मारले. शंकर ज्यांचा निरंतर जप करतात तेच हे राम की अन्य कोणी आहेत? आपण सत्याचे निवासस्थान आहात आणि सर्वज्ञ आहात, तेव्हा याविषयी मला सांगा. माझ्या मनातील भ्रम नष्ट होईल अशा रीतीने पूर्ण कथा हे महाराज मला विस्ताराने सांगा. त्यावर याज्ञवल्क्य हसून म्हणाले, तुम्ही श्री रघुनाथांचा प्रभाव जाणता. काया वाचा मने तुम्ही रामभक्तच आहात.
तुमचे हे चातुर्य माझ्या लक्षात आले आहे. श्रीरामांचे गूढ गुण तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे, म्हणून अजाणतेपण स्वतःकडे घेऊन तुम्ही असे विचारले आहे. ठीक आहे, आता मी श्रीरामांची सुंदर कथा सांगतो. ती तुम्ही आदरपूर्वक मन लावून ऐका. महामोह हा एक महिषासूरच होय आणि रामकथा ही त्याला नष्ट करणारी भयंकर कालीमाता आहे. रामकथा ही चंद्रकिरणांसारखी आहे आणि संतजन हे चकोर होत. ते तिचे अखंड पान करतात. अशीच शंका पार्वतीला आली होती. तेव्हा भगवान शंकरांनी तिचे निरसन केले.